नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. हे गंमत बघा, हे 7 जुलैला एक नोटिफिकेशन सरकारनं काढलं आणि त्यात काय म्हटलं गेलं आहे, मुंबई महानगर प्राधिकरण म्हणजे MMRDA या भागामध्ये वाहतूक करायला खाजगी बसेसना परवानगी द्यायला पाहिजे. खरं म्हणजे याच भागामध्ये बेस्ट आहे, ठाणे परिवहन सेवा आहे, नवी मुंबईची परिवहन सेवा आहे. एवढ्या सगळ्या सार्वजनिक सेवा असताना खासगी बस तिथं येण्याची गरज काय? आता असं म्हटलं आहे की जिथं वातानुकूलित बस चालत नाहीत तिथं या खाजगी प्लेयर्सना परवानगी दिली पाहिजे. पण मुळात प्रश्न असा आहे की ही वेळ काय येते? मग हे अपयश सार्वजनिक वाहतुकीचं आहे का? आज सगळ्या शहरांमध्ये जवळपास हाच प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुबळी करण्याचा डाव आहे का हा? आज असं म्हटलं जातं, म्हणजे पुण्यामध्ये जे बसले त्यांनाही माहिती आहे की पुण्यात ही चर्चा सर्रास आहे की जाणीवपूर्वक पुण्यातली सार्वजनिक बस व्यवस्था कोलमडेल असा प्रयत्न काही लोकांनी तेव्हा पुण्यातला केला, कारण त्यात त्यांचे हितसंबंध होते. ते राजकारणी होते, उद्योजक होते वगैरे असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात बस हाच शाश्वत मार्ग आहे, सार्वजनिक सेवा हा शाश्वत मार्ग आहे. म्हणजे सकाळ माध्यम समूहानं पुण्यामध्ये बस डे केला तेव्हा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर लक्षात आलं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं हेच यावरचं एकमेव उत्तर आहे. प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. आणि आता तर खाजगी प्लेयर्सना या रिंगणामध्ये आणायचं असा डाव आहे का? आपल्याकडं सार्वजनिक व्यवस्थेबद्दल आणखी एक मुद्दा आहे. म्हणजे स्वतःची कार म्हणजे काहीतरी प्रतिष्ठेची गोष्ट आहे असं आपल्याकडे लोकांना वाटतं. त्यामुळे तुम्ही बघा, एखादं IT पार्क सुटलं, त्यांचं ऑफिस सुटलं की सगळे एकटे लोक मोठमोठ्या कारवीर घेऊन बाहेर पडतात आणि वाहतुकीची अगदी पार्क कोंडी करून टाकतात. परदेशामध्ये खरं म्हणजे सार्वजनिक सायकलिंगसारखे अनेक उपाय आहेत, सायकल ट्रॅक आहेत. आपल्याकडे BRT सारखी एखादी टूम फक्त येते, पुढं घडत काहीच नाही. मुंबईमध्ये बेस्ट आणि बाकी सगळ्या यंत्रणा खरं म्हणजे तुलनेनं प्रभावी आहेत. मग तरीसुद्धा खाजगी उद्योजकांना इथं का आणलं जातं आहे? त्याच्यावर एक उत्तर असं पण आहे की सार्वजनिक वाहतुकीसाठीच खाजगी लोकांची, त्यांच्या बसची मदत घेतली जाते आहे. त्यात गैर काय? पण मूळ मुद्दा असा आहे की सार्वजनिक वाहतूक यंत्रणांचं हे अपयश नाही आहे का? आणि या स्थितीमधून या सार्वजनिक वाहतूक यंत्रणांना बाहेर काढायचं की नाही? आणि याच विषयावर आपल्याला आज बोलायचं आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये बसलेले आहेत विसाजी लोके. विसाजी लोके हे इथे नवी मुंबई परिवहन समितीमध्ये काम करतात. आणि मी त्यांना मुद्दाम बोलवले कारण महानगरपालिकेच्या एकूण परिवहन समितीचा अनुभव काय असतो आणि इथे तुमची परिवहन सेवा असताना या प्रकारे जर खाजगी लोक आले तर त्यांचं काय म्हणणं असणार आहे, या अनुषंगाने विसाजी लोके इथे फार महत्त्वाचे आहेत. पुण्यामध्ये PMPMLचे अनंत वाघमारे हे जनरल मॅनेजर ऑपरेशन्स आणि ट्रॅफिक मॅनेजर म्हणून काम करतात. ते आपल्यासोबत असणार आहेत. पुण्यामध्येच माझे सहकारी, सकाळचे सहयोगी संपादक सुनील माळी आपल्यासोबत असणार आहेत. नाशिकमधून नितीन शुक्ल हे वाहतूक तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी प्रामुख्यानं IT आणि वाहतूक अशा संदर्भामध्ये चांगलं काम केलेलं आहे. ते आपल्यासोबत असणार आहेत. बेस्टचे जनरल मॅनेजर जगदीश पाटील हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या, चर्चा करायची आहे की खरंच काय घडतं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खाजगीकरणाचा हा डाव आहे का? आणि आत्ताच बोलूया, नाही बोललो तर आपली बस चुकेल. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. आणि ही चर्चा करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे सुनील माळींकडे. सुनील माळी हे पुण्यामध्ये आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. सुनील माळी, मला सांगा की आपण इस्रायलमध्ये जेव्हा एकत्र गेलो होतो, तेल अवीवमध्ये आपण फिरत होतो आणि तेव्हा तिथली सगळी सायकलची व्यवस्था, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था याच्या अनुषंगानं तुम्ही फार प्रभावित झाला होता. तुम्ही त्याच्यावर नंतर लिहिलंसुद्धा. सुनील माळी, मला एक सांगा की हे प्रयोग आपल्याकडे करण्याऐवजी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याऐवजी उलट पक्षी ती दुबळी करण्याचा जो प्रयत्न होतो आहे आणि खाजगीकरणाचा चंचू प्रवेश करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, कसं बघताय? काय म्हणणं आहे? मला वाटतं थोडीशी गफलत अशी होते आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एका बाजूने आपण म्हणत असताना आणि खाजगी यंत्रणा आपण जी म्हणतो ती खाजगी यंत्रणा आणि सार्वजनिक वाहतूक यंत्रणा वेगळी आहे अशा प्रकारची मांडणी थोडी आपल्याकडनं झाली आहे. त्याला थोडासा माझा आक्षेप आहे.
सुरुवातीला एक बाब निश्चित करावी लागेल आणि स्पष्ट करावी लागेल ती अशी की खाजगीकरणाने येणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या बसेस सुद्धा सार्वजनिक वाहतूक यंत्रणा म्हणूनच आपल्याला मान्यता द्यावी लागेल. खाजगी वाहतूक आणि बस यंत्रणा यामध्ये फरक आपण गेला पाहिजे. तो आपला होत नाहीये. आज आपण असं म्हणतो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुबळी करण्याचा हा प्रयत्न आहे का? मुळात तो त्यांचा जी आर नेमका काय हा समजून घेणं आवश्यक आहे. त्या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलंय समजून घेणं आवश्यक आहे. त्या जी-आर मध्ये जर असं म्हटलं असेल की बस वाहतुकीला खाजगी ऑपरेटर्सला परवानगी द्यावी तर ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुबळी होते असं मला वाटत नाही. कारण ज्यावेळेस वाहतुकीच्या यंत्रणेचा आपण विचार करतो त्यावेळेला बस सारखी यंत्रणा, मेट्रो सारखी यंत्रणा, मोनो सारखी यंत्रणा की जी मास ट्रान्झिट यंत्रणा आहे ही सरकारने चालवली काय, खाजगी कंपन्यांनी चालवली काय, ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणूनच गणली गेली पाहिजे. हा पहिला मुद्दा मला मांडायचा आहे. मात्र याच्यामध्ये खाजगीकरणाचा डाव असा जो आपण शब्द वापरला त्यामध्ये एक मात्र भान ठेवलं गेलं पाहिजे की जे खाजगी प्लेयर येतील त्या खाजगी प्लेयरचं प्रमाण किती असलं पाहिजे हे आपण ठरवलं गेलं पाहिजे. आज CIRT सारख्या तज्ज्ञ संस्थेनं जे प्रमाण ठरवून दिलेलं आहे ते खाजगी वाहतुकीचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतलं प्रमाण साधारण 30% असायला हरकत नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे, असं त्यांनी निकष आखून दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला हरकत नाहीये खाजगी प्लेयर येणं, कारण सगळ्याच गोष्टी 100% बस सेवा ही सरकारनेच केली पाहिजे. सरकारच्याच किंवा निम सरकारच्याच सेवा ती असली पाहिजे हा हट्ट आता पुढच्या काळात आपल्याला सोडायला हवा. त्यामुळे या ज्या खाजगी प्लेयर्सच्या बसेस असतील त्या बसेसचं सुद्धा योग्य प्रमाणात स्वागत केलं पाहिजे. आपल्या यंत्रणेत त्या सहभागी करून घेतल्या पाहिजेत. अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. नितीन शुक्ल आत्ता आपल्यासोबत आहे. नितीन शुक्ल, मला सांगा की मुळामध्ये सुनील माळींचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यांची मांडणी पण बरोबर आहे. पण जो जी-आर किंवा जे नोटिफिकेशन आत्ता माझ्या हातात आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की हा काहीतरी याच्यामध्ये गफलत सुरू आहे. म्हणजे एकीकडे खाजगी जे वाहतूकदार आहेत किंवा बाकी लोक आहेत त्यांना आत घेताना त्यांच्या ताब्यामध्ये ही व्यवस्था हळूहळू जाऊ शकेल अशा प्रकारच्या काही पळवाटा त्यामध्ये आहेत. शुक्ल, मला सांगा की अशा वेळी तुम्ही जे नाशिकमध्ये काम करतात, नितीन शुक्ल, तुम्हाला असं वाटतं का की खरंच या संदर्भामध्ये जरा गंभीरपणे विचार केला पाहिजे, सावध राहिलं पाहिजे? कारण आपण बघितलं आहे आत्तापर्यंत महापालिकांच्या परिवहन सेवांमध्ये बसची खरेदी विक्री असेल किंवा आणखी कुठल्याही गोष्टी असतील त्यामध्ये काय काय दडलेलं असतं, लोकांना काय काय रस असतो हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेता हा निर्णय जेव्हा घेतला जाईल आणि तो प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा तो इतक्या सहजपणे व्याकरणदृष्ट्या बरोबर असं घेतला जाईलच असं नाही, त्यामध्ये आणखी काही वेगळ्या गोष्टी असतील. नितीन शुक्ल, अशा वेळी तुम्ही कसं बघता या सगळ्या विषयाकडं, काय म्हणणं आहे? आता जर विचार केला आपण तर मी पुण्याचे जे आपले माननीय वक्ते आहेत त्यांच्याशी मी सहमत आहे की आपण सार्वजनिक व्यवस्था म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि सार्वजनिक व्यवस्था ही खाजगी किंवा सार्वजनिक म्हणजे सरकार चालवते का हा त्यातला मुद्दा आहे. तर आता आपण नाशिकचा जर विचार केला तर नाशिकची लोकसंख्या आता 20 लाखाच्या वर आहे आणि अवघ्या 200 सिटी बसेस नाशिकमध्ये धावत आहेत. आणि त्याचा पालक कोण किंवा मालक कोण? तर स्टेट गव्हर्नमेंट ते चालवत आहे, महापालिका ते चालवायला तयार नाही. आणि स्टेट गव्हर्नमेंट महापालिकेला रोज सांगते की ते तुम्ही चालवा. म्हणजे एक नागरिक म्हणून मला एक प्रश्न आहे की मी भारताचा नागरिक आहे का, राज्याचा आहे का, महापालिकेचा आहे का, ग्रामपंचायतीचा आहे? म्हणजे मला सार्वजनिक चांगल्या व्यवस्थेचा अधिकार कोण देणार? तर ही जी चालढकल आहे ही फक्त सार्वजनिक म्हणजे सरकारी यंत्रणा आणि प्रायव्हेट ऑपरेटर मधलाच वाद नाहीये. त्याचा राज्य सरकार आज बस सेवा चालवते आणि महापालिकेला ते देऊ इच्छितं, महापालिका नाही म्हणते. आता मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये आपण आपल्याला आठवत असेल की AC बसेस आहेत साधारण 200-250, 4600 पैकी. आणि यांनी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी अचानक त्यांचं जे भाडेवाढ आहे ही अर्धी केली, म्हणजे त्यांचे रेट. कारण मेट्रो जी सर्व्हिस चालू आहे वर्सोवा ते घाटकोपर त्याच्यावर मोठा इम्पॅक्ट झाला आणि त्यांची पॅसेंजरची संख्या कमी झाली. मला एक सांगा, याच्या आधी यांना हे कमी करता नसतं आलं का नागरिकांच्या सोयीसाठी? म्हणजे त्यांच्यात रिस्पॉन्सिव्हनेस नव्हता की हे नागरिकांना हा भार आपण इतके दिवस टाकत होतो. आणि हे टाकणारं कोण होतं? तर BMCच होतं. तर अनेक मुद्दे आहेत की याच्यातली जी ट्रान्सपरन्सी ही कॉम्पिटिशनमुळेच वाढेल. म्हणजे खासगी बस जर वाहतूकदार याच्यात आले तर कॉम्पिटिशन वाढेल. दुसरं म्हणजे आपल्या बसची क्वालिटी वाढेल. आपल्या इथे क्वालिटी ऑफ बसेसची बघा अवस्था कशी की त्याचं जे टेंडरिंग होतं त्याचे जे स्टँडर्ड्स आहे त्याला कुठलाही नियम नाही. महापालिका हे काही योग्य ऑथॉरिटीज नाही की त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची त्यांच्याकडे टेक्निकल केपेबिलिटी पण नाही, त्याचे काही त्यांच्याकडे मानक पण नाही. प्रत्येक महापालिका वेगळ्या प्रकारचे बसेस घेत असते.
आणि त्या टिकतात किती हे आपल्याला माहिती आहे. नितीन त्याच्यामुळे नितीन या हे मुद्दे सगळ्याकडे आपण अतिशय गंभीरपणे महत्वाचे पाहिजे आहेत. गरज आहे. नितीन हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत आणि याच मुद्द्यावर बिसाजी लोकेंकडे मला जायचं आहे. बिसाजी लोके, आत्ता महानगरपालिकांच्या परिवहन व्यवस्थेबद्दल ज्या प्रकारचं भाष्य सुनील माळी आणि नितीन शुक्ल हे दोघेही करतायत, ते दोन्हीही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे त्यांचे 2 मुद्दे मी तुम्हाला सांगतो, त्यावर तुमचं मत काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा असा आहे की स्पर्धात्मकता वाढली पाहिजे. खाजगी लोकांना येऊ द्या, कारण खाजगी लोक आल्याशिवाय तुमचे लोक स्पर्धात्मक होणार नाहीत आणि तुमच्या लोकांचा कामाचा दर्जा सुधारणार नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, आत्ता जी व्यवस्था, ज्या प्रकारे वाहतूक व्यवस्था चालते महानगरपालिकेची, एकूण महानगरपालिकांची, ती अतिशय वाईट आहे. त्यामुळे या प्रकारे काही घडल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. तुम्हाला असं वाटतं का विसाजी लोके की खरंच खाजगी लोकांना या व्यवस्थेमध्ये बोलावणं, त्यांच्याकडे काही गोष्टी देणं, याच्यामुळे स्पर्धात्मकता वाढेल आणि एकूण शहराचं भलं होईल, वाहतुकीचं भलं होईल असं वाटतं का? नक्कीच. काही प्रमाणात मी तुमच्या मताशी सहमत हां. आहे की खाजगीकरण व्हायला पाहिजे तरच नाही, परिवहन पण सेवेतील- मुळामध्ये याचं कारण तुमचं अपयश आहे हे मान्य करणार का पहिल्यांदा? ते स्पर्धात्मकता आपण नंतर बघू. पण नाही, हा मुद्दा मान्य आहे का की तुम्ही अपयश तुम्ही हे- कुठेतरी कमी पडता? नाही, अपयश हे सांघिक आहे हां. असं मी मानतो. बरं. खाजगीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात नुकताच आम्ही ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट हे ऍप्लिकेबल केले. त्या माध्यमातून जवळपास 60 ते 70 बसेस आज सेवा देत आहेत. बरं. त्या बसच्या माध्यमातून हे खाजगीकरण सुरू आहे. काही प्रमाणात सुरू आहे, अंशतः सुरू आहे. परंतु आज ज्या प्रकारे मॅक्सी कॅबला MMRTA आणू इच्छित आहे, त्या प्रकारे आणताना परिवहन सेवेला काही सोशल ऑब्लिगेशन्स असतात. ते पाहिले जातील का? उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना सवलत, ज्येष्ठ नागरिकांना सवलत, स्वातंत्र्य सैनिकांना सवलत, अपंगांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था, महिलांचं सुरक्षितता, ह्या इतर गोष्टी करताना मॅक्सी कॅब किंवा हे खाजगीकरण हे मेंटेन करेल का? बरोबर. नाही होणार. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे हे नाही होणार. बरं. दुसरी गोष्ट अशी की 12 बसेस 12 सीट असणाऱ्या कपॅसिटीमध्ये मॅक्सी कॅबला परवानगी देते. कशावरून उद्या 12च्या ऐवजी 13, 14, मग त्या 100 ठिकाणी 100 जणांना परवाना दिला आणि प्रत्यक्षात रस्त्यावर 200 धावत आहेत. ह्याचा तपासणी कोण करणार? त्यासाठी खाजगीकरण स्पर्धात्मक रित्या योग्य आहे, परंतु अंशतः पूर्ण तुम्ही करत असाल तर त्याला विरोध हा असणारच. हे चुकीचं आहे. बरं. कुठेतरी प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन उपक्रम हे फायद्यात न चालता तोटा सहन करून देखील ते चालवत असतात, कारण ते एक सामाजिक जबाबदारी आहे. बरोबर. परदेशात आपण पाहायला गेलो तर सबसिडाईज असतात, ती तूट सरकार भरून देत असते, परंतु परिवहन सेवा ही चालली पाहिजे, चालत राहिली पाहिजे. बरं. दुसरी गोष्ट अशी, ह्या खाजगीकरणाच्या माध्यमातून परप्रांतीय ड्रायव्हर्स, परप्रांतीय कंडक्टर्स आणण्याचा हा डाव आहे. स्थानिकांना किती त्या प्रमाणात तुम्ही रोजगार देणार आहात, त्यांचे टॅक्सी बॅच किंवा त्यांचे बॅचेस किंवा लायसन्स, हे सगळं फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे परिवहन सेवेवर कुठेतरी परिणाम ह्याचा होईल असं मला ठाम वाटतं. परंतु बरं, पुण्यामध्ये PMPचे अनंत वाघमारे आपल्यासोबत आहेत. अनंत वाघमारे, मला सांगा की मुळामध्ये आत्ता असं दिसतंय की साधारणपणे या खाजगी प्लेयर्सना आत यायला काही अडचण नाही आहे, पण त्याच्यामध्ये काही निर्बंध असले पाहिजेत. अगदी अनिर्बंध अशा पद्धतीनं तो सगळा समावेश असू नये. अनंत वाघमारे, मुळामध्ये तुम्ही या विषयाकडे कसं बघताय की खाजगी लोकांनी याच्यामध्ये यायचं असेल तर काय निकष असले पाहिजेत, काय निर्बंध असले पाहिजेत, काय कसं बघताय, काय म्हणणं आहे? पुण्यामधलं वाहतूक व्यवस्थेबद्दल मी थोडंसं बोलतो की पुण्यासाठी 3000 बसेसची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला बसेस कमी पडतात. तर आता 1500 बसेस आणखी नवीन घेण्याचा बोर्डामध्ये ठराव झालेला आहे. त्यामुळं माझ्या मते पुण्यामध्ये हे काही आवश्यकता नाही आहे खाजगी ह्याच्यासाठी, जर 3000 बसेस आम्हाला आल्या तर. दुसरं म्हणजे एक सिक्युरिटी हा विचार केला पाहिजे. आमची बस जी आहे सार्वजनिक, ते रात्री बेरात्री लेडीज किंवा पहाटेपासून आमच्या बसेस चालतात, पहाटे 5 पासून रात्री 12पर्यंत. तर स्त्रियांची सुरक्षितता आहे आणि आम्ही तोटा वगैरे किंवा फायदा असा विचार न करता की पहाटे पण गाडी चालवतो किंवा 1-2 पॅसेंजर असले तरी त्या टाईमला आमची बस निघते. पण खाजगी लोक असं निघतील याची शंका आहे. तर धरसोड जी आहे धोरणामध्ये, प्रत्येक महापालिकेत बस व्यवस्था नाही आहे, ते डिस्क्रिशनरी ठेवलेलं आहे. तर ह्याच्याबद्दल काहीतरी धोरण ठरलं पाहिजे. टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, तसं विद्युत नियामक आयोग आहे, तसं ट्रान्सपोर्ट रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया असं काहीतरी एक स्थापन करून त्या एक ॲपेक्स बॉडीने काहीतरी डिसिजन घेतले पाहिजे. असं वेगवेगळे धोरणं ठरवून
पूर्ण ट्रान्सपोर्ट व्यवस्थेचा फज्जा उडतोय असं मला वाटते. माझं पर्सनल मत आहे असं. जे मुंबईमध्ये बेस्टचा अनुभव जो आहे एकच दुरुस्ती मला बोला. सुचवायची आहे. बोला, सुनील बोला. वाघमारे साहेब आता जे म्हणाले त्यांनी असं सांगितलं की 1,500 बसेस पुणे पीएमपी मध्ये आल्यानंतर आम्हाला खासगी बसेसची गरज उरणार नाही. पण प्रत्यक्षात परिस्थिती मला अशी वाटते की आज ज्या 2,000 बसेस पीएमपी मध्ये आहेत त्याच्यापैकी काहीशे बसेस या भाडेतत्वावरच्या म्हणजे पर्यायानं खासगीकरणाच्याच आहेत. आणि या 1,500 बसेस सुद्धा ज्या येणाऱ्या आहेत त्यातल्या सुद्धा काही टक्के बसेस या खासगीकरणाच्याच असणार आहेत. त्यामुळे पूर्णपणे पीएमपीचा गाडा हा पीएमपीच्या बसेसच्या ताफा ओढू शकणार नाहीये. काही प्रमाणात खासगीकरणाच्या बसेस त्याच्यामध्ये समावेश आहेच आणि तो असलाही पाहिजे. याचं एकच कारण मी देतो आणि आवटे आपण पुढं हे करा. त्याचं कारण असं की पीएमपी किंवा कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महापालिकेची ही बस ज्यावेळेस चालवत असते, पीएमपीचं उदाहरण जर आपण घेतलं तर पीएमपीने चालवलेल्या बसचा प्रति किलोमीटरचा खर्च हा 55 ते 60 रुपयाचा आहे. आपण तीच बस जर खाजगीकरणाच्या किंवा भाडेतत्वावर दिली तर तोच रेट हा 42 ते 45 रुपये येतो. म्हणजे पीएमपीने चालवलेली बस किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने चालवलेली बस याला खर्च अधिक लागतो आणि खाजगी तत्वावरच्या बसेसला खर्च कमी लागतो. याचा अर्थ अजिबात असा नाही की पूर्णपणे खाजगीकरणाला देऊन टाकावं. बरोबर. सुनील तुमचा मुद्दा अगदी सुनील तुमचा मुद्दा पोहोचला. सुनील तुमचा मुद्दा पोहोचला. पण अनंत वाघमारे मला सांगा तुम्ही एक याच्यामध्ये याला जोडून एक मुद्दा आहे की पीएमपीनं बस आउटसोर्स करणं हे वेगळं आहे आणि खाजगी वाहतूकदारांना परवानगी देऊन त्यांना तिथे उद्योग करायला परवानगी देणं या दोनमध्ये मूलभूत फरक आहे असं अनंत वाघमारे वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच वाटतं मला. आमच्याकडे एकूण 653 बसेस आहेत भाड्याच्या. त्यामुळे ऑलरेडी आम्ही भाड्याच्या बसेस घेतलेल्या आहेत आणि भाड्याच्या बसेस घेण्यासंदर्भात पण काहीतरी धोरण पाहिजे शासनाचं किंवा सर्वच महापालिकाचं की 70% बसेस मालकीच्या, 70 ते 80% आणि 10 ते 20% खाजगी, असं काहीतरी धोरण निश्चित झालं पाहिजे नॅशनल लेवलला. नुसतंच खाजगीकरण म्हणजे झालं तर संप वगैरे होतात बऱ्याच वेळा, मग त्यावेळेस शहरांना किंवा नागरिकांना अगदी बरोबर. आनंद वाघमारे हा मुद्दा महत्वाचा आहे कारण खाजगी लक्षात घ्या खाजगी बसेस आउटसोर्स करणं आणि खाजगीकरण करणं याच्यामध्ये आपण गल्लत करायला नको. त्यामुळे आता एक महत्त्वाचा मुद्दा मला असं दिसतोय की मुंबईमध्ये बेस्टचे जनरल मॅनेजर जगदीश पाटील आत्ता आपल्यासोबत आहेत आणि जगदीश पाटील असणं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण बेस्टचा अनुभव जो आहे तो अत्यंतिक वेगळा अनुभव आहे. आणि हे पण आपण बघितलं पाहिजे की एकीकडे सगळ्या महानगरपालिकांच्या अनुषंगाने आपण बोलत असताना मुंबईतला बेस्टचा अनुभव मात्र निश्चितपणे तुलनेनं फारच आश्वासक आणि चांगला आहे हेही अनेकदा मान्य केलं जातं. मला जगदीश पाटलांना असं विचारायचं आहे मुळामध्ये की मुंबईसारख्या महानगरामध्ये एवढी सार्वजनिक वाहतुकीची आव्हानं आहेत, ती आव्हानं तुम्ही पेलता कशी आणि आव्हानं आहेत काय नक्की? कुठली आव्हानं आहेत की ज्याचा विचार तुम्हाला गांभीर्यानं करावा लागतो, प्राधान्यानं करावा लागतो? जगदीश पाटील. यामध्ये मुख्य आव्हान जर मला विचाराल तर ते आहे रस्त्यावरील वाहनांची जी गर्दी वाढलेली आहे आता विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये, ज्याला आपण डेन्सिटी ऑफ व्हेकल्स ऑन रोड म्हणतो, ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि एवढ्या कंजेशनमधून मार्ग काढत बसला प्रवास करावा लागतो. त्यामध्ये वेळ जातो, त्यामध्ये इंधन वाया जातं आणि मनुष्यबळ सुद्धा त्यामध्ये बरंचसं वाया जातं. त्यामुळे मुख्य जो हेतू आहे BSTचा असो किंवा कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टचा असो, तो लोकांना परवडेल अशा फेअरमध्ये प्रवास करायला ची सेवा देणं, तर ते होऊ शकत नाही. आणि याशिवाय मग जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं बस वाहतुकीला ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे मग अगदी बरोबर. जगदीश पाटील तुमचा हा मुद्दा पोहोचला. मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पण विसाजी लोके मला सांगा की आता दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सुनील माळी जे म्हणतात की तुम्हाला खाजगीकरणाच्या दिशेनं जावं लागणार आहे आणि फार काही फक्त त्याच्यामध्ये गफलत करायला नको असा त्यांचा मुद्दा आहे. खाजगीकरण करायचं म्हणजे तुम्ही जे म्हणता आहात की सोशल ऑब्लिगेशन्स किंवा काय ते कायम ठेवायचे. पण हे होत असताना खाजगी लोकांची मदत कुठल्या टप्प्यापर्यंत घेणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात माळी साहेबांच्या या वक्तव्याशी मीही सहमत आहे. परंतु खाजगीकरणाचं मदत कुठपर्यंत घ्यायची हा विषय वादातीत आहे. कारण सुरक्षितता हे प्रायोरिटी आहे, प्रवाशांची सुरक्षितता ही प्रायोरिटी आहे. आणि नंतर इंधन जे साहेब म्हणतायत, आता जगदीश पाटील साहेबांनी सांगितलं की इंधन व्यवस्था आणि ही इंधन वाया जात आहे, ह्याच्यावर हायब्रिड बसेस सारखे
काही उपाय आहेत जे NMMT सध्या भारतातली पहिली परिवहन सेवा असेल की 2 बसेस आम्ही प्रायोगिक तत्त्वावर चालू केल्या आहेत. त्या 20च्या स्पीडपर्यंत इलेक्ट्रिक स्टार्टवर चालतात आणि नंतर डिझेल मोडवर जातात. त्यामुळे अशा प्रकारचे काही दुसरे पर्याय आपल्याला निवडू शकतो का इंधन बचतीसाठी, किंवा असे काही सोर्सेस की खाजगीकरणावर अंकुश ठेवून अंशतः स्वीकारून परिवहन व्यवस्था सक्षम कशी होईल, त्यांना सबसिडी कशी मिळेल आणि पर्यायाने परिवहनवरील प्रवाशांचा विश्वास, नागरिकांचा विश्वास आणि परिवहन व्यवस्थेतून कामगारांचं भवितव्य हे सर्व व्यवस्थित चालेल असा गाडा हाकण्यासाठी काहीतरी प्रयत्न सरकारकडून व्हायला पाहिजे. नितीन शुक्ल, मला सांगा की हा आत्ता विसाची लोके जे नवी मुंबईच्या अनुषंगानं सांगतायत, तुम्ही नाशिकमध्ये हा प्रयोग करता. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण थोडक्यात मला सांगा की नाशिकमध्ये जो काही प्रयोग सुरू आहे किंवा तुम्ही ज्या प्रकारचं काम करता आहात, मला एक सांगा की नाशिकमध्ये मुळात वाहतुकीच्या अनुषंगानं अडचण काय आहे आणि तुम्ही सुचवताय ते सोल्युशन काय आहे, जरा सांगा. सोल्युशन सांगतो तुम्हाला, पण प्रश्न असा आहे की 200 बसेस ही आत्ता नाशिकमध्ये आणि 600 बसेसची गरज आहे. तर नाशिककर जो नागरिक आहे त्याला प्रश्न पडला की या वाढीव बसेस आम्हाला देणार कोण किंवा आम्ही कोणाकडे नाही, जायचं. पण नितीन एक मुद्दा असा आहे की समजा 600 बसेस अचानकपणे नाशिकमध्ये दिल्या तरी ते रस्ते सक्षम आहेत का त्या 600 बसेस पेलण्यासाठी, हा पण मुद्दा आहे ना. बरोबर आहे. आज रोड डेन्सिटी जर नाशिकची पाहिली, व्हेकल डेन्सिटी, तर आता मुंबईचा त्यांनी विचार केला तर 403 आहे. भारतात सगळ्यात जास्त व्हेकल डेन्सिटी कार पर किलोमीटर, आणि पुण्याची 248 आहे. या 2 ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रात तुलनात्मक जास्त त्याचं कव्हरेज आहे. आणि तिथली परिस्थिती इतकी भयानक आहे की तिथे आज मागच्या 6 वर्षात 56% कार मुंबईमध्ये वाढल्या. याचा अर्थ लोकांचा बेस्टवर किती विश्वास आहे याचं हे इंडिकेटर आहे थोडक्यात म्हणायचं तर. तर नाशिकमध्ये रस्ते तुलनात्मक फार मोठ्या प्रमाणात एवढी ट्रॅफिक समस्या नाही आहे नाशिकला, जसं मुंबई आणि पुण्यात आहे. आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच नाही नाशिकला जर गंभीरपणे विचार केला तर. आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर चांगली झाली तर नाशिकमधलं ट्रॅफिक मॅनेजमेंट चांगली तर होईल, पण त्यामुळे नाशिक शहराची इमेज चांगली होईल, ज्याच्यामुळे एक चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आणि नवीन जॉब जनरेशन इथे होईल. ते आज थांबले कुठेतरी, कारण आमच्याकडे लोक बघतात पब्लिक ट्रान्सपोर्टच्या पॅरामीटरवर आम्हाला 5 पैकी 1 अंक मिळत असेल. तर ते सगळ्या गोष्टींना विचार कोण करणार? राज्य सरकारने विचार करणार, केंद्र सरकार करणार का महापालिका करणार? आणि ती कॅपेबिलिटी कोणाकडे, नागरिकांनी कोणाकडे पाहिजे, हा खूप गंभीर प्रश्न आहे. आणि आम्ही जे IT फॉर परिवहन हे अभियान जे विनीतजी गोयंकांच्या नेतृत्वाखाली चालवलं होतं ना, याच्यात अनेक लोकांचा जो फीडबॅक्स आले पूर्ण भारतातनं ते याच स्वरूपाचे आले. तर हे आमच्यासारख्या काही लोकांनी असं अभियान चालवलं जर या प्रमाणात फीडबॅक येतं, तर अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवणाऱ्या एवढ्या मोठमोठ्या एजन्सीज आहेत, यांना कधी वाटलं का नाही की लोकांकडनं आपण आपला फीडबॅक घ्यावा की काय करावं काय नाही करावं? कारण सगळं तर जे नॉलेज आहे. नितीन, हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे. अनंत वाघबरांकडे मी जाणार आहे हा प्रश्न घेऊन की खरंच सार्वजनिक यंत्रणांना या प्रकारे विचार करावासा का वाटत नाही? ओला उबेर आपलं ॲप विकसित करतात, बाकीच्या गोष्टी होतात, पण सार्वजनिक यंत्रणा मात्र या प्रकारे का करत नाहीत, म्हणून ते मागे राहतात का? ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. अनंत वाघबरांकडे मला जायचं आहे, पण आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच जाऊ नका. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारत होतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खाजगीकरणाचा डाव आहे का. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खाजगीकरणाचा डाव आहे असं वाटण्यामागे एक महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ता मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये किंवा या विभागामध्ये एक अशी कल्पना पुढे आलेली आहे की इथे खाजगी वाहतूकदार जे आहेत त्यांना त्यांची मदत आपण घेतली पाहिजे. आणि विशेषतः ज्या ठिकाणी वातानुकूलित बस चालत नाहीत अशा ठिकाणी जर वातानुकूलित बस चालवण्याची तयारी या खाजगी लोकांची असेल तर तिथे खाजगी बसेस आपण चालवल्या पाहिजेत असा मुद्दा पुढे आला. आत्ता या मुद्द्यामध्ये लगेच प्रथमदर्शनी वरवर पाहता काही फार गैर आहे असं वाटत नाही, पण त्यातल्या ज्या आतल्या काही तरतुदी आणि तपशील आहेत त्यातून असं वाटतंय की कदाचित खाजगीकरणाच्या दिशेनं काही पावलं पडतायत का, आणि म्हणून वेळीच आपण चर्चा केली पाहिजे. म्हणून आपण या मुद्द्याबद्दल बोलतो आहोत. त्याच्यामध्ये केवळ या निर्णयाबद्दल या नोटिफिकेशनबद्दल बोलणं अपेक्षित नाही. याच्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एकूण आशय काय, अर्थ काय, हा एक मुद्दा आहे. ती सक्षम करण्यासाठी काय केलं पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे. आणि त्याचवेळी खाजगीकरणाच्या अनुषंगानं काय भूमिका असायला पाहिजे अशा सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलतो आहोत. सगळे नामवंत आपल्यासोबत आहेत. ही चर्चा सुरू करताना सुनील माळींकडे मला आता पुन्हा जायचं आहे. सुनील माळी, मगाशी ब्रेकमध्ये आपण बोलत होतो आणि तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा असा आपण मांडत होतो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असं म्हटलं की अनेकदा लोकांना फक्त सिटी बस किंवा काय एवढंच वाटतं.
खरं म्हणजे सार्वजनिक वाहतूक ही कल्पना अधिक मोठी आहे, अधिक व्यापक आहे. मला असं वाटतं की आता ब्रेकनंतर आपण चर्चा सुरू करतो आहोत. तर सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला तुम्ही जी काही ती कल्पना शिकला आहात किंवा वाचली आहे त्याबद्दल जरा सांगा, म्हणजे आपण त्या कल्पनेच्या अनुषंगानं पुढे जाऊ आणि मग या दिशेनं आपल्याला आत्ता किती प्रवास करायचा आहे ते आपण बोलूया. बोला सुनील माळी, बोला. बरोबर. इथं या विषयाचे तज्ज्ञ बसलेले आहेत आणि या विषयावर प्रॅक्टिकली काम करणारे लोक आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे केवळ बस व्यवस्था या एका संकल्पनेभोवती खेळत बसण्याचं काही कारण नाही आहे. प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये कोणकोणते घटक असावेत, कशी कशी यंत्रणा असावी, याचं एक वाहतुकीचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार पर डायरेक्शन पर आवर म्हणजे एका तासाला एका दिशेला किती प्रवासी जाऊ इच्छितात त्याच्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं प्रमाण आणि घटक ठरतो. जर एका तासाला एका डायरेक्शनला एका दिशेला 8,000 पर्यंत जर प्रवासी जाऊ इच्छित असतील तर साधी बस तिथे योग्य ठरते. हीच संख्या पर डायरेक्शन पर आवर एका तासाला एका दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जर 15,000 पर्यंत गेली तर BRT ही आपला जो मार्ग आहे तो BRTची यंत्रणा उपयोगाला ठरते. हीच संख्या 20,000 पर्यंत गेली तर मोनोरेल हा त्याचा योग्य पर्याय ठरतो. आणि ज्यावेळेस 25,000 पुढे जाते त्यावेळेस लाईट मेट्रो, 40 ते 50,000 पर्यंत जाते त्यावेळेस मीडियम मेट्रो आणि 50,000 ते 1,00,000 प्रवासी एका दिशेला एका तासाला जाऊ इच्छित असतील तर हेवी मेट्रो. अशा प्रकारच्या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं जाळं आणि इंटिग्रेटेड आराखडा होण्याची गरज असते. त्यामुळे कोणाला वाटलं या मार्गावर BRT चालवावी, कोणाला वाटवलं साधी बस सोडावी, कोणाला चर्चा अशी झाली की आमचे रस्ते छोटे आहेत मोठे आहेत, याचा त्याच्यावर काहीही परिणाम किंवा याच्यावर अवलंबून नाहीये. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या प्रकारच्या प्रवासी वाहतुकी आणि रूटनुसार आपल्याला इंटिग्रेट करावी लागतील. दुर्दैव असं इथं बसणारे राज्यातले वेगवेगळे खाती सांभाळणारे वेगवेगळ्या शहरातले अधिकारी इथं आहेत. मला या सगळ्यांना एक असं विचारायचं आहे की हा इंटिग्रेटेड अप्रोच, हा एकात्मिक वाहतूक आराखडा आपल्या शहराचा करण्यामध्ये आणि तो राबवण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलेलो आहोत. पुण्याचं एक उदाहरण आता फक्त सांगतो. पुण्यामध्ये BRT कन्सेप्ट आली, पण आज BRTची पायलट प्रोजेक्ट जो आहे या पायलट प्रोजेक्टची अवस्था अत्यंत भीषण झालेली आहे. ना महापालिकेचं लक्ष, ना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचं लक्ष, ना PMP प्रशासनाचं लक्ष. अत्यंत वाईट परिस्थितीत BRT ही अत्यंत उत्तम कन्सेप्ट, त्या BRTतनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तुम्ही विचारा, अत्यंत उत्तम कन्सेप्ट असणारी BRT आज केवळ पायलट प्रोजेक्ट अत्यंत वाईट अवस्थेत चालवत आहेत. आपण जर आपल्या शेजारच्या गुजरात राज्यात बघितलं तर गुजरात राज्यामधली BRT अत्यंत सुंदर चाललेली आहे आणि ते त्यांचे प्रमाण वाढवत आहेत. आज आपल्या शहरांमध्ये BRTचा हास्य झालेला आहे. BRT हे एक वेगळ्या प्रकारचं हास्य होण्याची कल्पना आज आपल्या पुढे आलेली आहे. या सगळ्या या अधिकाऱ्यांना मी प्रश्न असा विचारतो, यामध्ये जशी राजकीय इच्छाशक्ती हवी असते तशी प्रशासकीय इच्छाशक्ती सुद्धा हवी असते. ती देण्यामध्ये आपण सर्वजण अपयशी ठरतो आहोत. नितीन शुक्ल, आत्ता सुनील माळींनी BRTचा उल्लेख केला. नितीन शुक्ल, मला माहिती आहे की पुण्यामध्ये BRT बद्दल असं बोललं जातं, समजा एखाद्याच्या डोक्यात काही कल्पना आली आणि ती फसली तर त्याची BRT झाली, असं पुण्यामध्ये म्हटलं जातं. एवढं वाईट त्या एवढ्या चांगल्या संकल्पनेचं झालं. नितीन शुक्ल, मला सांगा की मुळामध्ये एकात्मिक दृष्टिकोनाचा जो मुद्दा आता सुनील माळी पुढे रेटतायत, तुम्ही मला सांगा की आपल्याकडे या प्रकारचा दृष्टिकोन येण्यासाठी काय करायला पाहिजे आणि मुळामध्ये जर या प्रकारचे प्रयोग केले तर खरंच आपली सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम होईल असं वाटतं? बरोबर बोलले ते. इंटिग्रेटेड अप्रोच हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो अप्रोच हा इम्प्लिमेंट करणं किंवा तो त्याच्यावर स्ट्रॅटेजी बनवण्याची ॲबिलिटी ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशा संस्थेकडे बिलकुल नाही आहे. याच्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनेच ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे याचं एक लॉंग टर्म व्हिजन आणि प्लॅनिंग करण्याची गरज आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो की नाशिकची लोकसंख्या 20 लाख आहे आणि कोची या शहराची लोकसंख्या 7 लाख आहे. 7 लाख पण नाही, 7 लाखाहून कमी आहे. जर सरांनी सांगितलेले क्रायटेरिया टाकले ना तर साधी बस चालवायची क्षमता असलेलं कोचीचं पब्लिक ट्रान्सपोर्ट असावा. तिथे मेट्रो ट्रेन आज 2017 मध्ये ओपन होते. नाशिकमध्ये मेट्रो होणार का हे मला, म्हणजे माझ्या आयुष्यात होणार की नाही हे मला माहिती पण नाही. तर याचं कारण असं आहे की याचा कुठे लॉंग टर्म ॲक्शन प्लॅन नाही, त्याला योग्य क्रायटेरियाज लावले पाहिजे की या क्रायटेरियाला जर आपण क्रॉस केलं तर हा निर्णय ऑटोमॅटिक होईल. याच्यासाठी कुठल्या पक्षाने किंवा कुठल्या अधिकाऱ्याने किंवा कुठल्या व्यक्तीने इनिशिएशन घ्यायची गरजच काय. म्हणजे नाशिकमध्ये मेट्रो चालावी का नाही चालावी हे आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटावरनं ठरवायला पाहिजे. त्याच्यासाठी कोणी मागणी करण्याची पण काय गरज आहे. पण आपल्याकडे कुठली गोष्ट मागणी न केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की
कुठलाही जो सार्वजनिक व्यवस्था चालवणारी सरकारी यंत्रणा आहे ही एखादा रूट कोणी नागरिकांनी मागणी किंवा आंदोलन केल्याशिवाय चालू करते का? म्हणजे या कडे गंभीरपणे आपल्याला पाहिजे गरज आहे. आणि जर आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपली खरोखर सुदृढ केली ना तर आपल्या आर्थिक विकासाचा वेग प्रचंड वाढेल, आपलं फ्युएल कन्झम्पशन कमी होईल, पोल्युशनचे प्रश्न सुटतील आणि एक नागरिकांना सुसह्य जीवन जगायला मिळेल. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे अत्यंत गंभीरपणे पाहिजे गरज आहे आणि त्याच्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी टीमच तिथे लावण्याची गरज आहे ज्याच्यातनं हे प्रश्न सुटतील. नितीन शुक्ल अगदी अगदी बरोबर मुद्दा आहे. अनंत वाघमारे, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला असं म्हटलं होतं की मला तुमच्याकडे यायचं आहे आणि मुद्दाम ही चर्चा सुरू करून मी मुद्दाम तुमच्याकडे येतो आहे. शेवटी सगळेजण जे खापर फोडत आहेत ते तुमच्यावर फोडत आहेत. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा ज्या आहेत त्यांचं अपयश, त्या सक्षम होत नाहीत, त्या द्रष्ट्या नाहीत, त्या विजनरी नाहीत, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाहीत. म्हणजे ओला उबेरचा उल्लेख झाला की ही सगळी मंडळी ॲप डेव्हलप करतात, बाकी सगळं करतात. तुमच्याकडे एवढी यंत्रणा आहे, एवढे लोक आहेत, एवढं मनुष्यबळ आहे, शहराचा आवाका आहे, एवढं सगळं असतं तरीसुद्धा सार्वजनिक यंत्रणा अपयशी का ठरतात? मला केवळ पुण्यापुरतं विचारायचं नाही आहे, एकूण एकूण काय नक्की घडतं, कुठे चुकतं, काय वाटतं? नाही, याच्या संदर्भात मला पुण्याबद्दल मी अगोदर बोलतो की BRT जे फेल झाले म्हणतात, तर पायलट BRT हा एक प्रयोग होता आणि संपूर्ण देशामध्ये सर्वात पहिला प्रयोग होता आणि त्या प्रयोगामधनं काही गोष्टी झाल्या, चुका झाल्या, त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकलो आम्ही आणि त्यातनं आता जवळजवळ तीन मार्ग आम्ही चालू केलेत BRTचे आणि ते आता एकदम व्यवस्थित चालू आहेत. खूप छान रिस्पॉन्स आहे प्रत्येक मार्गाला आणि त्याच्यामुळं BRT फसले वगैरे असं म्हणता येत नाही. आम्ही आता कंट्रोल सेंटर हे केलेलं आहे, पूर्ण यंत्रणा आहे, त्यातनं बस किती वेळात येते पूर्ण बसस्टॉपवर दिसतं, किती स्पीडने जाते गाडी, ओव्हर स्पीडिंग होते का, बसस्टॉप स्किपिंग होते का, अशा अनेक अत्याधुनिक सुविधाचं आम्ही कंट्रोल रूम केलेलं आहे की पूर्ण BRTच्या बसेसचं एका रूममधनं आम्ही पूर्ण कंट्रोल करू शकतो. त्यामुळं अत्याधुनिक सोयी वाढत आहेत आणि BRT सक्षम होते. पण एकूण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बस संख्या हा एक महत्त्वाचा मुद्दा असं मला वाटतं, कारण लोकसंख्या विचारात घेता पुण्याची 3000 बसेसची आवश्यकता आहे आणि आत्ता आम्ही फक्त 1500 बसेस चालवतोय. एवढा मोठा फरक आहे. बेंगलोर शहराचा जर विचार केला तर पुण्यापेक्षा थोडंफार जास्त लोकसंख्या आहे, पण तिथं 6500 सिटी बसेस आहेत. म्हणजे शहरासाठी 6500 बसेस आहेत आणि पुण्यामध्ये 1500. म्हणजे हे कुठंतरी फरक आहे, याचा विचार पण झाला पाहिजे. आणि खाजगी जे धोरण आहे या संदर्भात आता दिल्लीमध्ये एक प्रयोग झाला होता ब्ल्यू लाईनचा, मध्ये अपघात वगैरे वाढले म्हणून तो प्रयोग बंद झाला 10 वर्षापूर्वी. ड्रायव्हर प्रशिक्षण अनंत वाघमारे, तुम्हाला तोडून फक्त एकच मुद्दा सांगतो. मी मध्यंतरी परवा आम्ही एक्सप्रेसवेवर एक शो केला की एक्सप्रेसवेमध्ये तिथं काय काय चालतं, त्यामुळे एक्सप्रेसवेवर येऊन मुद्दा मी शो केला. 2 दिवस आम्ही तो शो करत होतो. एक्सप्रेसवे पूर्ण कव्हर केल्यानंतर मी जेव्हा पुण्यात गेलो तेव्हा मला मुंबई पुणे प्रवासाला जो वेळ लागला त्याहून जास्त वेळ त्या पुण्यातल्या चांदणी चौकापासून माझ्या घरी जायला लागला. बाणेरमध्ये जे ट्रॅफिक आणि तिथं 2 सिटी बसेस अडकलेल्या होत्या. मला सांगा, एवढ्या बसेस कमी आहेत तर ही अवस्था आहे. 1500 बसेसमध्ये ही अवस्था आहे. तुम्हाला जर समजा बेंगलोरप्रमाणे 6000 बसेस दिल्या तर तो सगळा ताण तुमच्या पुण्याला झेपणार आहे का? हा काही मार्ग होईल का? काय म्हणणं आहे तुमचं? नक्कीच तुम्ही म्हणताय, पण माझं असं मत आहे पर्सनल, खाजगी खाजगी गाड्या कमी होतील, खाजगी गाड्या कमी व्हायला पाहिजे. कारण हे जे आहेत आता वाहनं एवढे पुण्यात वाढलेले आहेत, 20-25 लाख वाहनं आहेत, 30 लाखापर्यंत आहेत टोटल, आणि आमच्या फक्त बसेस 1500 आहेत. म्हणजे 30 लाख हा महत्वाचा आता तुम्ही एका महत्वाचा बोला सुनील, हा जो मुद्दा आहे ना सुनील, तो या मुद्द्याविषयी मला बोलायचं बोला तुम्हीच बोला. या मुद्द्याविषयी मला एक म्हणायचं आहे की आपण जो शंका व्यक्त करत आहात की जर बसेस वाढवल्या तर तो ताण पुण्याच्या रस्त्यांना पेलवेल का? आताच वाहतूक इतकी जबरदस्त आहे, बसेस वाढल्यानंतर हा ताण पेलेल का? याचं उत्तर आवटे साहेब असं आहे की या बसेस वाढल्यानंतर खासगी वाहनांची संख्या कमी होणार आहे आणि आहेत त्या उत्तम. म्हणजे बस डेचा प्रयोग जर सकाळी केला त्यावेळेला सुद्धा हेच सिद्ध झालं की बसेस वाढल्या रस्त्यावर की खासगी वाहनं कमी झाली, रस्त्यावर बसेस वाढल्या की अपघात कमी झाले. त्यामुळे बसेस वाढल्यानंतर इतर वाहतुकीचा ताण असाच राहील हे म्हणणं चुकीचं ठरतं. तो ताण कमी होणार आहे, ती खासगी वाहनं रस्त्यावरनं कमी होणार आहेत आणि केवळ बसेसच रस्त्यावर राहतील, खासगी वाहनांचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे हा ताण वाढेल हे गैरसमजूत आहे असं वाटतं. आणि अजून एक दुसरा मुद्दा मगाशी वाघमारे साहेबांनी जो केला त्यावर मला आक्षेप आहे वाघमारे साहेबांवर की त्यांनी असं सांगितलं की BRT उत्तम चालू आहेत.
3 BRTचे जे मार्ग त्यांनी केलेले आहेत, हे 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 3 BRTचे मार्ग तुकड्या तुकड्यांनी BRT करून काही उपयोग नाहीये. 116 किलोमीटरची BRT प्लॅन पुण्यात झाली होती, त्यापैकी आज फक्त 2-3च मार्ग त्यांचे चालू आहेत. 116 किलोमीटरची BRT होणार कधी? तुमच्या अहमदाबादमध्ये 100 किलोमीटरची BRT कधीच रन झालेली आहे. पुढचा प्लॅन त्यांचा झालेला आहे. बरोबर. आज सुनील माळी यांची 100 तुमचा किलोमीटरची BRT मुद्दा व्हायला. सुनील माळी तुमचा मुद्दा पोहोचला आणि BRTच्या अनुषंगाने तुमची जी भूमिका आहे ती पोहोचली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हाच आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्यानंतर लोक स्वतःहून आपलं जे काही खाजगी वाहन रस्त्यावर आणतात ते प्रमाण आपोआपच कमी होईल. सगळ्या बाकीच्या ठिकाणी हेच झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणचे प्रयोग आपण सांगतो त्या त्या ठिकाणी हेच घडलेलं आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. गोविंद गोडबोले आता आपल्यासोबत आहेत, ते प्रेक्षक आहेत आणि आपण आता या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा समावेश जाणीवपूर्वक करत असतो, कारण नामवंतांसोबत तज्ज्ञांसोबत सर्वसामान्य प्रेक्षक काय विचार करतात हेही महत्त्वाचं आहे. म्हणून गोविंद गोडबोले आत्ता फोनवरून आपल्यासोबत असणार आहेत. गोविंद गोडबोले, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय, काय काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे माझं असं म्हणणं आहे, ते सुनील माळींनी खूप व्यापकपणानं आपले मुद्दे मांडले आहेत, त्यामुळे या मुद्द्याला अनेक पैलू आहेत. माझं असं म्हणणं आहे की एक सर्वांगीण सार्वजनिक वाहतुकीचं धोरण असण्याची गरज आहे आणि हा धोरणात्मक मुद्दा सुद्धा आहे. ज्या वेळेला आपण नवीन आर्थिक व्यवस्था स्वीकारली सुधारण्याची, आर्थिक सुधारणाची, त्याच्यामध्ये खाजगीकरणाचा गाभा आहे. त्यामुळे हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं खाजगीकरण सामान्य प्रवाशांना परवडेल की नाही याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे याचा सर्वांगीण विचार व्हावा असं मात्र मला वाटतं. बरोबर. गोविंद गोडबोले, तुमचा मुद्दा पोहोचला, तुम्ही आमच्यासोबत राहा. जगदीश पाटील आत्ता आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा. आणि जगदीश पाटलांना हे विचारायचं आहे मुळात की सार्वजनिक वाहतुकीच्या अनुषंगानं अनेक आव्हानं त्या सगळ्या संदर्भांमध्ये आपण बोलतो आहोत. मुळात मग त्याची व्याप्ती काय, सार्वजनिक वाहतूक ही संकल्पनाच आपण समजून घेतली पाहिजे आणि एकात्मिक दृष्टिकोन पाहिजे वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण आता सार्वजनिक वाहतुकीच्या अनुषंगानं कुठले प्रयोग करता येणं शक्य आहे की जे प्रयोग तातडीनं करणं आवश्यक आहे? जगदीश पाटील काय म्हणतात? मुंबई शहराचा आपण विचार केला तर इतका मल्टी मॉडल ट्रान्सपोर्टची व्यवस्था ही इतर कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. इथे उपनगरीय रेल्वे आहे, मोनो आली, मेट्रो आली, बस आहे, ऑटो रिक्षाज आहेत, टॅक्सी आहेत. पण याशिवाय सुद्धा आणखी काही प्रयोग करता येणं शक्य आहे, ज्यामध्ये पाण्यावरची वाहतूक जी आहे ती आपल्याला करता येईल. जर छोट्या आकाराच्या AC बसेस इंट्रोड्यूस करता आल्या, मुंबई महत्वाची आहे, तर ती एक मुंबईतलं चांगली मॉडेल सुविधा महत्वाचं आहे. होणार आहे. माझा प्रश्न असा आहे जगदीश पाटील की या अनुषंगानं कुठले प्रयत्न आता आगामी काळामध्ये करता येणं आवश्यक आहे त्याबद्दल जरा बोला. माझा वेळ संपत आलेला आहे. जगदीश पाटील. बेस्टचं मॉडेल वेगळं याच्यासाठी आहे. एकतर ही व्यवस्था ही फार जुनी आहे. ती म्हणजे स्पेसिफिक सांगायचं झालं तर 1873ला एक कंपनी स्थापन झाली आणि त्यातून घोड्याने ओढणाऱ्या बग्गीपासून किंवा ट्रामपासून ही सुरुवात झाली. आणि 1947ला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1 आठवडा याचं म्युनिसिपलायझेशन झालं. त्यामुळे ही व्यवस्था इथे मजबूतपणे उभी राहू शकली. यामध्ये आमच्याकडे मेंटेनन्सचा जो प्रकार आहे तो अतिशय टेस्टेड आहे. प्रत्येक गाडीचं मेंटेनन्स नीट केलं जातं, इन हाऊस केलं जातं. त्यामध्ये जे ट्रेन्ड मॅनपॉवर आहे ती उपयोगात आणली जाते. त्याशिवाय बरोबर, प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जगदीश पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. बरोबर. शुक्लजी, मला सांगा की मुळामध्ये हे जे आहे की मनुष्यबळाचं प्रशिक्षण हा मुद्दा जगदीश पाटील सांगतायत. एक मला सांगा की सर्वसामान्य माणसापासून, कारण ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की बस आल्या रस्त्यावर जास्त की खरोखरच लोकांचं खाजगी वाहन वापरणं बंद होईल, कमी होईल, पण तरीसुद्धा मुळामध्ये लोकांना तेवढं सजग करणं पण तेवढंच आवश्यक असतं. कारण अनेकदा आपण असं बघतो की ज्यांना त्यांचं खाजगी वाहन वापरण्याची गरज नाही किंवा असण्याची गरज नाही त्यांनासुद्धा असं वाटतं की माझ्याकडे कार असणं हा काही स्टेटस सिम्बल आहे. त्यामुळे या सगळ्याच अनुषंगानं काय सजगता झाली पाहिजे? शुक्लजी, काय म्हणणं आहे? नितीन. अवेअरनेस ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर चालवला गेला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण नो व्हेकल डे किंवा बस डे साजरे केले जातात तर त्याच्यातनं नक्कीच त्याचा नागरिकांचा त्याचा चांगला प्रतिसाद असतो. याच्यामुळे आपण त्याचा जर व्यवस्थित लोकांमध्ये अवेअरनेस केलं तर लोक रिस्पॉन्ड करतात. मला तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे की चेन्नईमध्ये अशी एक व्यवस्था त्यांनी लॉन्च केली की मिनी बस सर्व्हिस, की जे महत्त्वाचे मोठे रूट्स नाही तिथे छोटे रूट्स आहेत तिथे त्यांनी त्या मिनी बसेस चालवल्या. त्याच्यामुळे त्या मोठ्या रूट्सला कनेक्ट केल्या
आणि ती व्यवस्थेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर छोट्या बसेस आणल्या आणि जे कव्हरेज एरिया नव्हता पब्लिक ट्रान्सपोर्टचा, तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट दिला गेला. तर अशा प्रकारचे अनेक इनिशिएटिव्ह जिथे अनटॅप आपला पब्लिक ट्रान्सपोर्टचं कव्हरेज आहे तिथे देता येणे शक्य आहे. तर त्यामुळे सुद्धा लोकांचं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं मोठ्या प्रमाणावर होईल. कारण आज जर तुम्ही बघितलं तर मोठ्या रूट्सवरच जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल असतो आणि त्या बसस्टॉपपर्यंत मला चालत जावं लागतं. मुंबईत हा प्रश्न इतका मोठा नाही कारण खूप मोठ्या प्रमाणावर कव्हरेज आहे, पण बाकी सिटीजमध्ये बसस्टॉपही बराच लांब आहे लोकांत आणि तिथनं फ्रिक्वेन्सी कमी. तर असे प्रयोग आपल्याला करणं गरजेचं आहे असं एक मला वाटतं. दुसरं आहे ना, पोल्युशन फ्री ट्रान्सपोर्ट सिस्टीम आता डेव्हलप करण्याची गरज आहे. कारण बॅटरी बस ऑपरेटेड सिस्टीम आहे किंवा यांनी जे वॉटरवेजचं सांगितलं, जो मुंबईत चांगला प्रयोग करता येण्यासारखे असे अनेक इनोव्हेटिव्ह प्रकार करणं गरजेचं आहे. पण हे सगळे इनोव्हेशन तुमच्याकडे आयडियाज येतील कुठून? तर तुम्ही हे लोकांकडनं त्या आयडियाज मागवणं पण गरजेचं आहे. कारण सगळंच नॉलेज पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला आहे असं परिस्थिती नाहीच आहे. अनंत वाघमारे, मला एक सांगा की खाजगीकरणाच्या अनुषंगानं परदेशामध्ये जे काही प्रयोग होतात त्याच्याबद्दल तुम्ही लगेच ते सगळे प्रयोग तिकडे चालत आहे, मग आपल्याकडे पण खाजगीकरण झालं पाहिजे वगैरे तुम्ही सांगता. पण मुळामध्ये अनेक प्रगत देशांमध्ये प्रामुख्यानं लोकसहभागातनं हे सगळं धोरण आखलं जातं आणि त्याचं नियोजन होतं. मला एक सांगा की तुम्हाला असं वाटतं काय की मुळामध्ये तुम्ही यासाठी लोकसहभागाचा काही प्रयत्न केला आहे का, करताय का? हा पहिला मुद्दा आहे. आणि पुण्याचं जे काही सगळं आव्हान आहे आत्ता ट्रॅफिकचं किंवा वाहतुकीचं, याच्यासाठी तुम्ही खरंच आत्ता कुठले असे वेगळे उपाययोजना तुमच्या डोळ्यांसमोर आहेत की जे तुम्ही आत्ता करू इच्छिता आहात? काय म्हणणं आहे? आम्ही बसेस आल्यानंतर ब्रोकन शेड्यूल एक असा नवीन कन्सेप्ट केला आहे. गर्दीच्या वेळी बसेस सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास. तर हा एक धोरण ठरवतो आम्ही. ब्रोकन शेड्यूल हा कन्सेप्ट आलेला आहे आणि त्यानुसार गर्दीच्या वेळी पूर्ण ट्रॅफिक कमी होतं. एक बस तुम्हाला सांगतो, एक बस जी आहे ते आमची दिवसभरात 10 ते 15 फेऱ्या करते आणि जवळजवळ 1,500 लोक वाहून नेते एक बस. म्हणजे एक बस 1,500 टू व्हीलर कमी करते किंवा 1,500 कार कमी करते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एवढं महत्त्व आहे बसला. त्यामुळे मॅक्झिमम बसेस आल्या पाहिजे आणि त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. आम्ही त्याप्रमाणे करतोय. BRT आहे, मेट्रो आहे, प्रत्येक याला मर्यादा आहे. BRTला मर्यादा आहेत, मेट्रोला मर्यादा आहे. त्यामुळे तिन्ही चारी जे काही मॉडेल्स आहेत ते एकत्र त्याचा विचार झाला पाहिजे आणि मेट्रो आणि हे अगोदर बस व्यवस्था सक्षम झाली पाहिजे असं माझं मत आहे. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. माझा वेळ संपलेला आहे, पण एकूण हे सगळं असं आहे, म्हणजे वाहतूक सक्षम करण्यापेक्षा खरेदी विक्रीच्या प्रकारातनं आपण कसे सक्षम होऊ किंवा बाकीचे हितसंबंध यात अनेकांना रस असतो असं आपण बघतो महानगरपालिकांमध्ये किंवा परिवहन सेवेमध्ये. मुंबईत बेस्टला खरं म्हणजे आणखी बळ दिलं पाहिजे किंवा पुण्यामध्ये PMPला आणखी बसेस दिल्या तर वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ शकते. हेच नागपूरमध्ये घडू शकतं, नाशकामध्ये घडू शकतं, पण हे घडत नाही आणि मग नागरिकांना नाईलाज म्हणून खाजगी वाहनांकडे वळावं लागतं. आता अशा वाहनांची संख्या दिवसेंदिवस इतकी वाढते की यातनं मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक वाहतूक बळकट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. खरं म्हणजे महापालिका निवडणुका जवळ आल्यात, नेमका आताच खाजगीकरणाचा हा घाट नक्की का घातला जातोय? एकीकडे केंद्र सरकारनं राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण मंजूर केलेलं आहे. शहरी वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र एकात्मिक असे बदल करण्याची योजना आखलेली आहे. ते धोरण फार चांगलं आहे कागदावर, पण प्रत्यक्षात शहरांमध्ये मात्र दिसतंय ते भलतंच आहे. एनिवेज, आज फक्त तुम्हाला सावध केलं, लक्ष द्या, नाहीतर यू विल मिस द बस. असो, चला आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.